वैयक्तिक जीवन संघर्ष रेखाटणारी धूळपावलं ही कादंबरी लिहिली. कुटुंब, नातेसंबंध आणि बदलता मध्यमवर्गीय अवकाश यासाठी आगळ ही कादंबरी लिहिली. शहरीकरण, समाज, संस्कृती आणि जागतिकीकरण यामध्ये सतत विस्तारणारा जीवनपट कवेत घेणारा हा कादंबरीकार आहे. आपल्याच परिसरातल्या कादंबरीकाराचं कौतुक करताना आम्हाला विशेष आनंद होतोय आणि यासाठी आपण चर्चेसाठी नामवंत अभ्यासक आज आपल्याकडं आलेले आहेत. बीजभाषक म्हणून मराठीतले महत्त्वाचे लेखक आणि लोकसत्ताचे पत्रकार आसाराम लोमटे इथं आहेत. आलोक, इडापिडा टळो हे त्यांचे 2 कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. धुळपेर नावाचा गद्य लेखनाचा संग्रह आहे. तसनस ही अलीकडेच प्रकाशित झालेली त्यांची महत्त्वाची कादंबरी आहे. साहित्य अकादमी, महाराष्ट्र फाउंडेशन तसेच आपल्या सोलापूरचा बहिरूरतन दमानी असे महत्त्वाचे पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत. तसनस ही चळवळीचं समाजशास्त्र मांडणारी महत्त्वाची कादंबरी आहे. समाज व्यवहारात प्रत्यक्ष काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या जगण्याचा मूल्य संघर्ष ते रेखाटतात. लेखक म्हणून जीवन समग्रपणे पाहण्याची त्यांची समतल नजर आहे, ती फार महत्त्वाची आहे. कारण ते कादंबरीतच एका ठिकाणी म्हणतात, आयुष्यात सगळ्या गोष्टींची सरमिसळ असते. खूप कष्टानं आंबून गेलेल्या माणसाची तुम्ही गोष्ट सांगाल तर त्याच्याच आयुष्यात त्याचं सुख म्हणून शोधण्याच्या काही जागा असतात. वेदनेनं कळवळून जाणाऱ्या माणसाच्या आयुष्यातही एखादा उजेडाचा कोपरा असतो. फक्त कष्टाचीच गोष्ट किंवा फक्त सुखाचीच गोष्ट अशी काही नसते. अशी समतल दृष्टी, जीवनपट शोधण्याची नजर लेखक म्हणून सर्वात महत्त्वाची आसाराम लोमटे यांच्याकडे आहे. आणि दुसरं म्हणजे आपला भोवताल, आपला सांस्कृतिक अवकाश ते सजगपणे पाहत आलेले आहेत. आणि त्यांची पत्रकार म्हणून असणारी एक दृष्टीसुद्धा दिसते. धुळपेर या गद्य लेख संग्रहामध्ये अजातशत्रू व्यक्तिमत्व असा एक लेख आहे आणि त्याच्यामध्ये ते म्हणतात, अजातशत्रू म्हणजे ज्याला कोणीही शत्रू नाही असं व्यक्तिमत्व. राजकारण आणि समाजकारणामध्ये ही टर्म नेहमी वापरली जाते, पण ते सांगतात ही अजातशत्रू ही गौरवानं सांगायची टर्म नसून लोमटे म्हणतात अजातशत्रू म्हणजे भूमिका न घेणारा माणूस आहे, ज्याला कोणीच शत्रू नाही, त्याचा भूमिकाच नसते. आणि अशा लोकांचा उदो करण्याच्या काळात आपल्याला ते नेमकी जाणीव, नेमक्या शोधाच्या दिशा सांगणारे हे लेखक आहेत. आणि म्हणून त्याच वयाचा, समकाळाचा आणि आपल्याच वयाच्या लेखकाकडं हा एक अभ्यासक लेखक कसा पाहतो यासाठी आम्ही ठरवून लोमटे सरांना या चर्चासत्राचं बीज मांडण्यासाठी बोलवलं होतं. दुसरं, रफिक सूरज असतील, राजशेखर शिंदे असतील किंवा केदार कळवणे हे आजच्या पिढीतले कादंबरीचे महत्त्वाचे समीक्षक आलेले आहेत. त्याचबरोबर आजच्या पिढीतले किंवा उमेदीनं लेखन करणारे तुपेरे सर, रमेश शिंदे आणि नानासाहेब गव्हाणे हे चर्चक म्हणून इथं उपस्थित आहेत. मला सुरुवातीलाच हे सांगायचं आहे की अर्धा तास कार्यक्रम पुढे गेलेला आहे आणि 3 तासामध्ये 3 सत्र आपल्याला बसवायचे आहेत आणि अगदी लांबून म्हणजे कडेगाव, सांगलीपासून लोक आलेले आहेत. तर वेळेचं बंधन सर्वच वक्त्यांनी पाळूया, कारण कट टू कट कार्यक्रम झाला तरच हा जो माहोल आहे किंवा त्यांच्या कादंबरीबद्दल जी काय आपल्याला चर्चा करायची आहे ती नेमकेपणानं होईल. त्यासाठी चर्चक, निबंध वाचकांना आपण अधिक वेळ देऊया. पुन्हा एकदा मी सर्वांचं स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर आपण अर्थातच सर्व प्रमुख पाहुण्यांच्या स्वागत सत्काराकडे वळणार आहोत. अर्थशास्त्राच्या असूनही भाषाशास्त्र, साहित्य यांचा विशेष अभ्यास असणाऱ्या साहित्यप्रेमी, कलासक्त कुलगुरू आदरणीय डॉक्टर मृणालिनी फडणवीस मॅडम यांचा सर्वप्रथम आपण आदर सत्कार करणार आहोत. मी भाषा आणि वाङ्मय संकुलाचे संचालक प्राध्यापक डॉक्टर प्रभाकर कोळेकर सर यांना विनंती करते की त्यांनी आदरणीय कुलगुरू मॅडम यांचा सत्कार करावा. धन्यवाद. आपलं लिखाण संपतं तिथं वाचकाचा प्रवास सुरू झाला पाहिजे, ते वाचून तो अस्वस्थ झाला पाहिजे असं म्हणत माणसाच्या मनाच्या तळाचा आलोक अधोरेखित करणारे ज्येष्ठ लेखक माननीय आसाराम लोमटे सरांचा सत्कार आदरणीय कुलगुरू मॅडम डॉक्टर मृणालिनी फडणवीस मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. कवी, लेखक, अनुवादक, पत्रकार, संपादक, संशोधक असे एक विद्वान व्यक्तिमत्व अर्थातच माननीय विजय चोरमारे सर आपल्यात उपस्थित आहेत. त्यांचंही स्वागत आपण करणार आहोत. मी आदरणीय कुलगुरू मॅडम यांना विनंती करते की त्यांनी चोरमारे सरांचं स्वागत करावं.
दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे अध्यक्ष म्हणून सर कार्यरत आहेत आता. धन्यवाद. ज्यांच्या साहित्यावर आज सकस असं विचारमंथन होणार आहे असे कादंबरीकार माननीय डॉक्टर महेंद्र कदम सर यांचाही सत्कार आदरणीय कुलगुरू मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद. आजच्या उद्घाटक आदरणीय कुलगुरू डॉक्टर मृणालिनी फडणवीस मॅडम यांना सर्वप्रथम विनंती करते की त्यांनी विचार मांडावेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापीठ सोलापूर आणि दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा कोल्हापूर या सर्वांच्या वतीने आज हा विशेष जो महेंद्र कदम यांच्या कादंबरी लेखनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे याच्यामध्ये मी सर्वांचं स्वागत करते आणि त्याचबरोबर या चर्चासत्राचं उद्घाटन झालं असं जाहीर करते. आता जे काही महेंद्र कदम सरांच्याबद्दल बोलण्यात येत होतं ते असं मी म्हणेन की कदम सर आणि माझा परिचय जुना आहे. म्हणजे मी सोलापूर विद्यापीठामध्ये येण्याच्या पूर्वीपासून सरांना ओळखते. त्याचं कारण की YCMU नाशिक हे जे विद्यापीठ आहे तिथे आम्ही काही बॉडीजवर काम केलेलं आहे. कदाचित असं बोलण्याची पहिलीच वेळ असेल, लोकांना माहीत नसेल, पण त्यांचं लिखाण मला माहीत आहे किंवा आमची जी काही चर्चा होत होती किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही विषयांवर आम्ही हात घालत होतो त्याच्यामध्ये सरांचा जो ओघ होता ते आज जरी 3 कादंबरीपुरता मर्यादित जरी असला तरी तो आम्हाला याच्याकरता माहीत आहे किंवा त्याचं एक ज्याला म्हणू शकतो आम्ही अंदाज घेऊ शकतो की सर कसा विचार करतात आहेत आणि काय लिहित आहेत. आमच्याबरोबर जे सहकारी होते ते सुद्धा आम्ही जेव्हा चर्चा करायचो तेव्हा एक विषय आवर्जून असायचा. म्हणजे सर जरी मराठीचे असतील आणि लेखक असतील तरी ते जरा माझ्या विषयाच्या जागतिकीकरणाबद्दल लिहितात हे मला माहिती आहे आणि म्हणून आमचा कुठेतरी तो एक कम्फर्ट झोन होता की सर जागतिकीकरणाबद्दल काय लिहितात. तर त्यांनी त्याला एक कथा रूप देऊन लिहिलेलं आहे. आम्ही फक्त जागतिकीकरणाचं विश्लेषण करतो, ॲनालिसिस करतो की काय गव्हर्नमेंट बोलली आणि काय बोलायला पाहिजे आणि काय करायला नको अशी आम्ही चर्चा आमच्या विषयामध्ये करतो. पण जेव्हा सर त्याला कथा किंवा कादंबरी याच्या स्वरूपात आणण्याचा प्रयत्न करत आहेत तेव्हा तणस नावाची जेव्हा त्यांनी हे लिखाण केलं तेव्हा स्वतः त्यांनी मला हे पुस्तक कादंबरी आणून दिलेली होती आणि त्याचा मी जो अभ्यास केला त्याच्यावरनं हे आणखीन म्हणजे असं म्हणायला पाहिजे की जास्त त्याचा एक प्रचिती आली की सर अजूनही त्याच विचारांवर पण वेगवेगळ्या पद्धतीने एक छोटासा घटना जी आहे त्याला खुलवण्याचा प्रयत्न करतात. जसं उदाहरणार्थ आता मी प्रत्येक तर त्यांचं पुस्तक वाचलेलं नाही आहे आणि तसं पाहिलं तर अनेक जे लिखाण आहे त्याला व्यवस्थित वाचल्याशिवाय त्याच्याबद्दल बोलणं हे आता एक्सपर्ट्सचं काम आहे. पण तरी एक जो गाभा मला जो लक्षात येतो की त्याच्यामधनं एक ज्याला आपण म्हणतो दारिद्र्य, गरिबीचा जो सगळा स्वरूप आहे त्याच्यावर त्याचे पडसाद जे समाजावर पडतात आणि त्याच्यातनं आपल्याला काय वाटतं किंवा एखाद्या गटाला काय वाटतं, एका कुटुंबाला काय वाटतं, त्याच्या आजूबाजूच्या असलेल्या व्यक्तीला काय वाटतं, हे कुठेतरी एक सामान्य माणसाची दिशा किंवा सामान्य माणसाचं एक चित्र उभं करण्याचं काम कदम सरांनी केलेलं आहे. असं जर बघितलं तर एक आपण असं म्हणू शकतो की साहित्याचा जो पगडा आहे तो खूप महत्त्वाचा असतो. असे लिखाण याकरता पाहिजे आहेत की याच्यातनं म्हणजे आपण एक विचारधारा जरी मनामध्ये आपल्या असेल तरी त्याच्यातनं आपल्याला अनेक गोष्टी ज्या पद्धतीने समाज चालत आहे, तो विचार करतो आहे किंवा आपल्याला काय पाहिजे आहे हे दिशा देणारं ठरू शकतं. तसं आता उदाहरणार्थ आम्ही असं म्हटलं की आम्ही बहुतेक आकड्यांमध्येच गोष्टी जास्त करतो की इतके टक्के वाढ झाली, इतकं दारिद्र्य घटलं, कमी झालं. त्याला जर आपण या ज्याला म्हणतो स्टोरी स्वरूपात पाहण्याचा प्रयत्न केला तर त्याचा इम्पॅक्ट हा समाजावर वेगळा पडत असतो. कदाचित त्याच्याकरता तसं आकलन किंवा विचार पाहिजे असतो आणि तसं हळूहळू आपण जर ते वाचत गेलो सगळ्या अशा गोष्टी तर लक्षात येतं की तेच चित्रण जेव्हा शासन म्हणते की इतके इतके टक्के गरिबी आहे, इतके इतके टक्के बेरोजगारी आहे, जागतिकीकरणामध्ये जेव्हा मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन्स वेगवेगळ्या ठिकाणी येतात आणि आपले जे काही त्यांचे प्रोडक्ट्स आहेत ते विकतात तेव्हा कोणाला फायदा
फायदा होतो, कोणाला नफा होतो, कोणाला तोटा होतो वगैरे वगैरे ह्या ज्या गोष्टी अशा बोलल्या जातात, त्याच्यातनं त्याला एक असा कॉमन मॅनचं चित्र किंवा त्याचा चेहरा देण्याचं काम सरांनी केलेलं आहे. असे अनेक लेखक असू शकतात. आता इतरही जे आता इथे उपस्थित आहेत, जसे आसाराम लोमटे आहेत, त्यांच्याबद्दल बोलण्यात आलं. मला असं वाटतं असे बऱ्याच लेखकांनी जरी प्रयत्न केला असला तरी त्याच्यामध्ये सातत्य असणं हे खूप महत्त्वाचं आहे, आणि ते सातत्य महेंद्र कदम सरांनी ठेवलेलं आहे. हे विशेष महत्त्वाची बाब आहे. दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा यांच्या माध्यमातून हा जो पहिला सोलापूर विद्यापीठाच्या म्हणजे एक प्लॅटफॉर्म म्हणा त्याला घेऊन आपण पुढे काम करतो आहोत, हे जास्तीत जास्त पुढे पोचलं पाहिजे. या संदर्भात मी फक्त असं म्हणेन की अनेक प्रकारच्या विचारधारा आपल्या व्यवस्थेमध्ये असतात. म्हणजे आपण जर असं म्हटलं की एक ज्याला अर्थव्यवस्था म्हटलं की त्याला आपण असं दुसरं नाव दिलं की एक समाज व्यवस्था आहे, असंही एक आणखीन नाव दिलं की समजा ज्याच्यामध्ये समाज रचना आपल्याला करायची आहे आणि त्याच्यामध्ये किती व्यक्ती अशा सगळ्या पद्धतीला पाहतात, विचार करतात आणि त्याच्या पुढे मग लिखाणही करतात, तर त्याच्यातनं कुठेतरी आजूबाजूच्या सगळ्या गोष्टींना आपण पाहत असतो. एखाद्याच्या पायामध्ये चप्पल नाही आहे, तर एखाद्याच्या घरी सोन्याचं ताट आहे, अशा प्रकारचा डिफरन्स हा अनेक पद्धतीने मांडलेला असतो किंवा मांडला जातो. आणि तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की या सगळ्या गोष्टींकडे पाहण्याचं, जसं मला वाटतं धूळ पावलं हा सुद्धा हा त्याच्यातला एक कुठला तरी भाग असू शकतो की या छोट्या छोट्या गोष्टींचा उल्लेख त्याच्यामध्ये केलेला आहे. या संदर्भात मला असं वाटतं की जेव्हा एक समाजरचना करताना आणि अर्थकारण हे बघत असताना किंवा राजकीय व्यवस्था बघत असताना या गोष्टी त्याच्या अवतीभवती गुंफलेल्या आहे असं माझी पक्की धारणा आहे. आणि त्यामध्ये मला असं वाटतं की आपण एकच विचारधारा, म्हणजे आपण म्हटलं की आपण समाजवादाचा विचार करतो किंवा आपण म्हटलं की भांडवलवादाचा विचार करतो किंवा आता भारतामध्ये खूप रूढ आधीपासून झालेलं आहे की आपण मिश्र व्यवस्थेचा विचार करतो. तर या सगळ्या गोष्टी काही म्हटलं तरी याच्या अवतीभवतीच असतात. पण विचारधारा कोणची घ्यायची आणि त्याची खरंच अंमलबजावणी किती प्रमाणात होऊ शकते हा एक कल देण्याचं काम विश्लेषक किंवा लेखक करू शकतात. आणि त्याला आपण विचारात यासाठी घेतलं पाहिजे कारण की आत्ताच काही 2 वर्षापूर्वी अमिताभ बॅनर्जी यांना जेव्हा दारिद्र्याच्या विश्लेषणासंबंधी विशेष नोबेल पारितोषिक प्राप्त झालं आणि त्यामध्ये त्याच्याही आधी काही वर्षांपूर्वी मला वाटतं 1998मध्ये अमर्त्य सेनना हा पुरस्कार प्राप्त झाला, तेव्हा त्यांनी त्याचं विश्लेषण गणित पद्धतीने केलं होतं. म्हणजे बघा, विचारधारा एक पण त्याचे प्रकटीकरण हे वेगवेगळ्या पद्धतीने असू शकतात. जसे कोणी सामाजिक पद्धतीने केलं, कोणी गणितीय पद्धतीने केलं, कोणी कथा कादंबरीतनं केलं, असे असू शकतात. पण त्याचा जर गाभा बघितला तर थोडंसं अभिजित बॅनर्जींच्या लेखनामध्ये कुठेतरी हा याचा प्रवाह येतो. कशाचा? कादंबरीचा. त्यांनी कुठे कुठे उल्लेख दिलेले आहे आणि त्यांनी भारताच्या काही विभिन्न क्षेत्रांमध्ये जेव्हा काम केलं असेल तेव्हा जसं या काही कादंबऱ्यांमध्ये आपल्याला थोडासा म्हणजे एक असा पाऊल दिसतं की या गोष्टी कुठेतरी सत्य आहेत, याला अक्षरशः काढण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. एक उदाहरण मी तुम्हाला याच्यामध्ये देते. आत्ताचंच एक राजकीय धोरण आहे बेटी बचाओ आणि बेटी पढाओ. आता याच्यामध्ये प्रत्येक पॉकेट्समध्ये काम होतं. आम्ही पण विद्यापीठामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने काम करतो आणि याचं पण रिफ्लेक्शन्स असं कुठल्या तरी कादंबरीमध्ये येऊ शकतं किंवा यायला पाहिजे असं आमची तर फार अपेक्षा आहे. कारण की हा एक उपेक्षित जो वर्ग आहे त्याच्यामध्ये काही दिवसापूर्वी मला पंजाब हरियाणाच्या भागामध्ये जायला मिळालं आणि तिथे मला असं लक्षात आलं की जो 1000 पुरुषांच्या मागे किती बालिका असल्या पाहिजे किंवा महिला असल्या पाहिजे, तो सर्वात जास्त गॅप कुठे कोणत्या राज्यांमध्ये होती तर ती पंजाब आणि तुमच्या हरियाणाच्या भागांमध्ये होती. ती 877 होती. म्हणजे 1000 पुरुष जिवंत राहत असतील तर त्यांच्या मागे 877 महिला या जिवंत राहतात. आपल्या महाराष्ट्रामध्ये हा त्यावेळेला 921 असा होता आणि आपल्याला अजूनही प्रयत्न करायला पाहिजे असं वेगवेगळ्या स्कीम्सच्या माध्यमातून सांगितलं जात होतं. आता तिथला जो एक पंजाबचा कथाकार आहे त्यांनी ह्या गोष्टी खूप त्याच्या वेगवेगळ्या पटांवर आणल्या, वेगवेगळ्या प्रकारे चर्चा घेऊन आणली आणि जेव्हा हे अनाऊन्स झालं की आता आपल्याला पूर्ण देशभरामध्ये अशा पद्धतीनं पुढे न्यायचं आहे, तेव्हा त्या लेखकाच्या लेखणीवरनं लोकांना असं क्लिक झालं की सर्वात मोठी उणीव ही पंजाबमध्ये आहे आणि भारतामध्ये हा एवढा मागासलेला भाग या कारणामुळे, नाहीतर इथे शेती चांगली होते, इथे शेतकरी समृद्ध आहे, यांच्याकडे पैसा, यांच्याकडे हे आहे ते असं सगळं होतं आहे, तरी या भागात आपण मागासलेलो आहोत.
हे ऐकताच त्यांनी अनेक म्हणजे अर्थात केंद्र शासन आणि राज्य शासनाचा त्याच्यामध्ये वाटा असणारच आहे, पण त्यांनी आपले काही असे पॉकेट्स तयार केले. पॉकेट्स म्हणजे लोक, काही प्रकाराच्या विचार, काही प्रकाराची त्याच्यामध्ये समृद्धी आणण्याकरता तयारी, असं सगळं केलं. आणि त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी घरांमध्ये जाऊन, NGOज बरोबर जाऊन सगळ्या लोकांना याचं अवेअरनेस केलं. आणि याला करायला तब्बल 6 वर्ष लागली. 6 वर्षानंतर त्यांचं असं म्हणणं पडलं की जेव्हा या पद्धतीचं सेन्सस झालं की किती हजार पुरुषांच्या मागे किती स्त्रिया, तर तेव्हा महाराष्ट्राच्या बरोबर त्यांचा आकडा आलेला होता, म्हणजे 921 हा आलेला होता. त्यामुळे अभ्यासक, कथाकार, विचारक यांचा किती पगडा असू शकतो असा जर आपण कधीतरी विचार केला तर हे अशा प्रकाराचं चिंतन, मंथन हे समाजाकरता अत्यंत महत्त्वाचं असू शकेल. किंबहुना आता महाराष्ट्राचं किती आहे, तर महाराष्ट्राचं जास्त वाढू शकलेलं नाही आहे. रादर ते 924 फक्त इतकं झालेलं आहे. म्हणजे आपण 3च आकड्यांनी पुढे जातो आणि एखादी अशी कस धरली तर आपण 50च्या वरचा आकडा गाठू शकतो, असं त्या राज्यांनी दाखवून दिलेलं आहे. मला वाटतं याच्याकरता कोणीतरी ऊर्जा देणारं, सांगणारं, प्रेरणा देणारं असं काहीतरी विचार, लेखन आणि व्यवस्थाही समाजामध्ये असणं आवश्यक असते. तसंच काही आपण विचार या व्यासपीठावर डॉक्टर महेंद्र कदम यांच्या माध्यमातून आणलेला आहे. त्यांना आणखीन त्यांच्या भविष्यामध्ये अशा भरपूर लिखाणांना त्यांच्या जो काही त्याचा परिचय देण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त वृद्धी हो. आणि मला असं वाटतं की जितके विचार आहेत समाजामध्ये आणि त्याच्यामध्ये आपण समाजामध्ये कोणता विचार अंगीकृत केला पाहिजे. आपला भारत हा वेगवेगळ्या पद्धतीने नटलेला असा देश आहे आणि त्याकरता आपल्याला खूप टॉपिक्स आहे, खूप साऱ्या गोष्टी आहे ज्याचं शब्दांकन वेगवेगळ्या पद्धतीने केल्या जाऊ शकतं. त्याच्याकरता त्याही गोष्टींचं उहापोह करणे किंवा त्याची माहिती असणे किंवा त्याच्यावर अशा पद्धतीने लोकांना विचार करण्यास प्रवृत्त करणे हे आपण या माध्यमातून करू शकतो. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठामध्ये जेव्हापासनं आम्ही भाषा वाङ्मय संकुल सुरू केलेलं आहे तेव्हापासून आजपर्यंत आम्ही जे एक एक पाऊल उचलतो आहोत त्याच्यामधलं मी एक पाऊल महत्त्वाचं आहे असं हे समजते. आणि दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा कोल्हापूर यांच्याही माध्यमातून हा आणखीन वेगवेगळ्या ठिकाणी हा विचार जाईल. यांच्यासारखे आणखीन वक्ते, अभ्यासक, त्याच्यानंतर आपल्याला एक दिशा देणारे आणि मला वाटतं परत एक कुठेतरी येऊन येतंच की एक आपल्या समाजाला एक वेगळा चेहरा देणारे, मानवाच्या तळागाळाच्या स्थितींना विचार करणारे असे समीक्षक, लेखक सगळे आपल्याला हवे आहेत. आणि असं जर आपण करू शकलो तर आम्ही अनेक प्रकारचे उपक्रम घेण्याकरता प्रयत्न करतोच आहोत. आणि प्रत्येक वेळेला कसाही वेळ असो, कमी किंवा जास्त, पण त्याचा उपयोग कसा समृद्धीकरता म्हणजे भाषेच्या समृद्धीकरता करता येईल हा प्रयत्न निश्चित विद्यापीठाचा पुढे राहणार आहे. मी विद्यापीठाच्या माध्यमातून डॉक्टर महेंद्र कदम यांचं खूप खूप अभिनंदन करते. आणि आज जितके इथे श्रोतागण उपस्थित आहे त्यांनासुद्धा याच्यातनं एक प्रेरणा मिळेल. किंबहुना हे जेव्हा बाहेर जाईल म्हणजे आज नंतर मीडियातनं हे बाहेर जाईल तेव्हासुद्धा याचा एक चांगला परिणाम समाजामध्ये लोकांना मिळू शकेल. आपण सगळेजणं अतिशय कमीत कमी म्हणजे जे काही आपला वेळ असतो आणि आपल्याला अतिशय सगळेजण सगळे व्यस्त आहात त्याच्यातनं इथे विद्यापीठाच्या कार्यक्रमाला आला तेव्हा मी प्रत्येकाचं परत स्वागत करते, थांबते. धन्यवाद. इतर माध्यमांबरोबरच साहित्यातून उमटणारं समाजाचं वर्णन अधिक सशक्त असतं हा विचार मांडत आजच्या विविध विचारधारा, विचार प्रवाहातून समाजाचं चित्र कुलगुरू मॅडम यांनी मनोगतातून अधिक ठळक केलेलं आहे. धन्यवाद मॅडम. यानंतर माननीय विजय चोरमारे सर यांना मी विनंती करते की त्यांनी मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉक्टर मृणालिनी फडणवीस या आजच्या कादंबरीवरील चर्चासत्राचं बीजभाषण करण्यासाठी उपस्थित असलेले भारतीय साहित्यातले एक महत्त्वाचे कथाकार आसाराम लोमटे, ज्यांच्या कादंबऱ्यांच्यावर चर्चा करण्यासाठी आपण जमलो आहोत ते माझे मित्र प्राचार्य डॉक्टर महेंद्र कदम, विद्यापीठाच्या भाषा आणि वाङ्मय संकुलाचे संचालक डॉक्टर प्रभाकर कोळेकर आणि रसिक श्रोते हो. श्रोत्यांच्यामध्ये अनेक महत्त्वाची माणसं आहेत, महत्त्वाचे लोक आहेत, पण अर्थात सगळ्यांची नावं घेण्यात मी वेळ वाया घालवणार नाही कारण आपल्याला कार्यक्रम
जरा थोडा वेगानं पुढे न्यायचा आहे. खरं तर अर्थशास्त्रासारखा क्लिष्ट विषय असूनसुद्धा अन्य विद्याशाखांच्याकडं किंवा साहित्य कला संस्कृतीसारख्या गोष्टींच्याकडं अत्यंत सहृदयतेनं बघणाऱ्या कुलगुरू डॉक्टर फडणवीस मॅडम यांचं भाषण आपण ऐकलं. म्हणजे अमर्त्य सेन, अभिजित बॅनर्जी यांच्या उल्लेखावरून त्यांची एकूण वैचारिक परंपरा काय आहे ते सुद्धा आपल्याला कळलं. खरं तर मी त्या कुलगुरू पदावर आल्या तेव्हापासून विद्यार्थ्याच्या भूमिकेतून त्यांच्या कारकिर्दीकडे बघतोय. म्हणजे मी याच विद्यापीठात PhDसाठी ॲडमिशन घेतल्यानंतर 3 वर्षानंतर त्या कुलगुरूपदी रुजू झाल्या. त्यामुळे तेव्हापासून मी बघतोय. तर अत्यंत मी अर्थशास्त्र शिवाय अन्य काही विद्यापीठांच्यातलेही लोक बघितलेले आहेत. अर्थशास्त्रासारख्या विषयांचे प्राध्यापक म्हणजे कायम वृक्षपणाचा एक शिक्का असा कपाळावर मारल्यासारखं सतत जगाची चिंता, जे वाढलेला महागाई दर या सगळ्या गोष्टी याची चिंता त्या प्राध्यापकांच्यावरच असते, असं एक चित्र असतं. पण मी फडणवीस मॅडमकडे बघतोय की एकूण त्या इतर म्हणजे जर्नलिझमचा विभाग असेल किंवा भाषा संबंधीचे विभाग असतील, या विषयांच्याकडेही ज्या एका उदार दृष्टिकोनातून सहृदयतेनं बघतात, त्या विभागांच्या विकासासाठी ज्या पद्धतीने त्यांनी इथं आल्यावर प्रयत्न केलेत ते मला निश्चितच खूप महत्त्वाचे वाटतात. मला वाटतं दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या सोबत विद्यापीठाचा जो सामंजस्य करार झाला आहे त्यासाठीही त्यांचं जे सहकार्य मिळालं तेही मला खूप महत्त्वाचं वाटतं. खरं तर दत्ता घोलप यांनी प्रास्ताविकात खूपशा गोष्टी स्पष्ट केल्या आहेत, त्यामुळे अधिक मी फार वेळ घेणार नाही. पण 1-2 गोष्टी मुद्दाम सांगाव्या लागतील. म्हणजे एखाद्या गोष्ट ठरल्यानंतर ती रद्द होते आणि ती रद्द झाल्यानंतर ती अधिक चांगल्या रीतीनं कशी समोर येते त्याचं उदाहरण म्हणून या चर्चासत्राकडे बघावं लागेल. खरं तर मूळ कोरोना सुरू होण्याच्या आधी तनस या कादंबरीवर चर्चा घ्यावी असं दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेनं ठरवलेलं होतं. पण त्यानंतर सर्व जे जाहीर कार्यक्रम रद्द झाले आणि दरम्यान हा बराच काळ गेल्यानंतर कादंबरी जुनी झाली. आता पुढं काय करायचं? मग म्हणलं आपण महेंद्र कदम यांच्या कादंबऱ्यांच्यावर चर्चा घेऊ. म्हणजे एकूण आजच्या काळातल्या दत्ता घोलप यांनी सुरुवातीला जो उल्लेख केला की आजच्या काळातल्या एका महत्त्वाच्या लिहित्या लेखकाच्या साहित्याच्या संदर्भात आपण चर्चा करूया. मी घोलप सरांना त्यांच्या एकाच गोष्टीत दुरुस्ती करेन. त्यांनी 2-3 वेळा हा कदम सरांचा कौतुक सोहळा असा उल्लेख केला. आमच्या दृष्टिकोनातून हा अजिबात कौतुक सोहळा वगैरे नाही. आम्ही साहित्यावर चर्चा करतो त्यावेळी कौतुक वगैरे आमच्या अजिबात डोक्यात नसतं. तेवढ्या भाबडेपणानं आम्ही या क्षेत्रात काम करत नाही. आणि अर्थात हे अशासाठी की जे निबंध वाचक आहेत त्यांच्याही मनावरचा दबाव कमी करतो. कारण कौतुक सोहळा असल्यामुळे त्यांनी जे काय समजा ठरवलं असेल तर त्या दबावाखाली त्यांनी बोलू नये. त्यांनी मोकळेपणानं बोलावं, त्या साहित्यावर मोकळेपणाने चर्चा व्हावी अशी अपेक्षा आहे. आणि अर्थात कोणत्याही लेखकाच्या साहित्याचं मूल्यमापन योग्य वेळी व्हावं. त्या ज्याच्यावर चर्चा करतोय त्या लेखकाला समोर काय चाललेलं आहे आणि कशाबद्दल चाललं हे कळत नाही. अशी परिस्थिती येऊ नये असं आम्हाला नेहमी वाटतं. त्यामुळं एक लेखक लिहित असताना एक लेखक पुढं त्याचं आणखी काही वर्षे लिहिण्याची शक्यता असताना त्याच्या संबंधात चर्चा करावी आणि त्या लेखकासह त्याच्या समकालीन इतर लेखकांनाही काही त्यातून बोध घेता आला तर घ्यावा. आपल्या लेखनाच्या दिशेसंदर्भात काही ठरवता आलं तर ठरवावं. या उद्देशानं आम्ही या पद्धतीची ही चर्चासत्र करण्याचं ठरवलेलं आहे. आणि मला वाटतं हे पहिलं चर्चासत्र महेंद्र कदम यांच्या साहित्यावरचं आहे. या चर्चासत्राला आपण सर्वजण उपस्थित राहिलात आणि खूप उत्तम प्रतिसाद दिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मी दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या वतीनं पुन्हा एकदा आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद सर. यानंतर प्राध्यापक डॉक्टर प्रभाकर कोळेकर सर यांना मी विनंती करते की त्यांनी मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ भाषा आणि वाङ्मय संकुल, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आपण हा कार्यक्रम करत आहोत. मला सांगायला अत्यंत आनंद होतो की माझा विषय भाषेशी संबंधित नाही आहे, परंतु मी भाषेचा रसिक आणि वाचक माणूस म्हणून इथं उभा आहे. माझा मूळचा विषय हा पुरातत्वशास्त्र आहे आणि साहित्याच्या अनुषंगाने जेव्हा आम्ही इतिहास तपासत असतो त्यावेळेला दिरेदांपासून
ते हर्बर्ट स्पेन्सर, ऑगस्ट काम्त जेव्हा आपण वाचत असतो त्यावेळेला एक वाक्य मला खूप आवडलं. 2 दिवसापूर्वीचे का यांच्या पुस्तकाच्या पहिल्याच पानावर लिहिलेलं आहे की यू हॅव युअर ओन वे, यू हॅव माय वे ॲज फॉर द राईट वे, द करेक्ट वे अँड द ओनली वे इट डज नॉट एक्झिस्ट. म्हणजे यांचा काय अर्थ आहे, निस्ती काय म्हणतो की कोणाचंच प्रत्येकाचा वेगळा एक वे असतो आणि त्या प्रत्येकाच्या जगण्याच्या पद्धतीनुसार प्रत्येकाची जडणघडण होत असते. तुझाही मार्ग वेगळा नाही, माझाही मार्ग वेगळा नाही. तू तुझ्या मार्गाने जा, मी माझ्या मार्गाने, पण देशाच्या कल्याणासाठी, मानवजातीच्या कल्याणासाठी काम करू, अशा मार्गाने यांनी त्या समर्पक अर्थाने महेंद्र कदम सरांनी हे वाक्य घेतलं असावं असं मला वाटतं. या कार्यक्रमाचे बीजभाषक माननीय आसाराम लोमटे साहेब, सन्माननीय कुलगुरू फडणवीस मॅडम, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे अध्यक्ष माननीय चोरमारे सर, आणि ज्यांच्यावर आपण इथेच परिसंवाद घडवणार आहोत, त्यांच्या कादंबरीचं जे विश्लेषण इथे करणार आहोत असे डॉक्टर महेंद्र कदम सर, सर्व मान्यवर उपस्थित प्राध्यापक वर्ग, रसिक प्रेक्षक आणि माझे वरिष्ठ असे विचारवंत. मला सांगायला इथं आनंद वाटतो की विद्यापीठामध्ये 2018 साली भाषा आणि वाङ्मय संकुल सुरू झालं आणि त्यावेळेला पहिल्या वर्षी फक्त 62 ॲडमिशन्स होते आणि या घडीला आमच्याकडे 347 ॲडमिशन्स आहेत. मी भाषा आणि वाङ्मय संकुलाचा जो कार्यभार प्रभारी म्हणून पाहतो त्यावेळेला माझ्याकडे मराठी, हिंदी, इंग्लिश, कन्नड आणि उर्दू या भाषा होत्या. नंतर संस्कृत, पाली आणि प्राकृत या 3 ओरिएंटल भाषासुद्धा मी त्यामध्ये ॲड केल्या. अजून एकूण 8 भाषाचा समुच्चय असणारं सोलापूर विद्यापीठ किंवा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ हे दक्षिण महाराष्ट्रातलं नव्हे तर पूर्ण संबंध महाराष्ट्रातलं एकमेव विद्यापीठ आहे असं मी अभिमानानं म्हणतो. कारण का की प्रत्येक विद्यापीठामध्ये विभाग आहेत, परंतु विभागामध्ये आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन खूप कमी पडतो आहे. प्रत्येकाच्या विभागाच्या आपापल्या कप्पेबंद चाचणी आहेत, धाटणी आहेत आणि त्या विभागामध्ये असं काही क्रियाविशेषण किंवा आंतरक्रिया होऊन एखादं नवीन काहीतरी कार्य बाहेर पडतं असं नाही आहे. तर आम्ही 2 महिन्यापूर्वी आम्ही मराठी आणि उर्दू असं गझल लेखन कार्यशाळा आणि अनुवादाची कार्यक्रम घेतला. आज जे कादंबरीचे लेखन करत आहोत त्याचे सूत्रसंचलन हिंदी विभागाचे प्राध्यापिका करते आणि आभार जे आणि वृत्तांकन जे करणार आहेत ते इंग्लिश विभागाचे प्राध्यापक करणार आहेत. त्याचनंतर दुसऱ्या ज्या संस्कृत विभागाचे जे प्राध्यापक आणि प्राध्यापिका आहेत ते सुद्धा विद्यार्थ्यांना यासाठी आमंत्रित करतात. म्हणजे नव्या दृष्टिकोनातून एखाद्या भाषेकडे पाहण्याचा जो आपला सातत्याने म्हणणं असतं की नव्या दृष्टिकोनातून पहा, तर काय पाहायचं हेच कळत नाही. त्यामुळे आपण जे गोंधळलेल्या अवस्थेत असतो त्या गोंधळलेल्या अवस्थेतून बाहेर पडण्यासाठी भाषा आणि वाङ्मय संकुल काम करत आहे असं मला वाटतं. इतिहासाचा अभ्यासक असल्यामुळे 2 स्कूलबद्दल इथे मी सातत्याने यांच्या म्हणजे लिखाणावरनं मला वाटतं की ॲनल्स आणि सबाल्टन हे 2 स्कूल उदयास आलेले होते 1929 आणि 1980 साली. सबाल्टन म्हणजे वंचित उपेक्षितांचा प्रवाह होता आणि ॲनल्स म्हणजे ज्या समाज घटकामध्ये राजकीय व्यवस्था होती त्या राजकीय व्यवस्थेमध्ये जगत असताना समाजाच्या आंतरप्रक्रियेचा संबंध त्यामध्ये जोडला पाहिजे. ह्या ॲनल्स आणि सबाल्टनमध्ये लिखाण हे युरोपियन देशामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात झालं, परंतु एक 2010 नंतर किंवा ग्लोबलायझेशन नंतर खऱ्या अर्थाने पोस्ट कोलोनियल इम्पॅक्ट जो आहे ते आपल्या इतिहासकारांच्यावर, आपल्या मराठी कादंबरीवर, इंग्लिश कादंबरीवर प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. आपण कोलोनियल इम्पॅक्टनुसारच लिखाण करतो. आमच्यावर जे लिखाण झालेलं आहे ते वसाहतवादी कालखंडानुसार झालेलं आहे की आम्ही खूप पिचलेले आहोत, आमच्या कोणत्या वेदना अपेक्षा मांडल्या पाहिजेत असं म्हणतो. भारताच्या दृष्टिकोनातून म्हणायचं म्हणतं नॅशनलिस्ट हिस्टोरिओग्राफीच्या किंवा राष्ट्रवादी दृष्टिकोनातून मांडतो आणि त्यावेळेला काय होतं की आपल्या लिखाणामध्ये एकांगीपणा, कधी अतिशय उजवेपणा आणि अतिशय डावेपणा येतो आणि आपण विसरतो की ही महावीरांची भूमी आहे, की बसवेश्वरांची भूमी आहे, ही बुद्धाची भूमी आहे, ही ज्ञानेश्वरांची भूमी आहे हे विसरतो आणि काय करतो की आपण एकाच प्रवाहामध्ये अडकून बसतो. पण महेंद्र कदम यांच्या लिखाणाचं मी जेव्हा तनस कादंबरी जेव्हा वाचली त्यावेळेला त्यांच्या कादंबरीचा जो विचाराचा केंद्रबिंदू जो आहे, जो ॲनल स्कूलमध्ये मार्क ब्लॉच म्हणतो किंवा सबाल्टनमध्ये रणजित गुहा म्हणतात किंवा अँथोनी ग्रामची म्हणतात की वंचित असलेला, उपेक्षित असलेला जो समाजाचा मुख्य केंद्रबिंदू जो माणूस आहे तो माणूस आला पाहिजे. माणसाला केंद्रबिंदू ठरवून त्यांनी काय लिखाण जे केलेलं आहे ते धुळपावळंमधून असेल, आगळमधून असेल, तनसमधून असेल, याच्यामध्ये जे माणसाचं प्रकटीकरण जे आहे ते जास्त महत्त्वाचं आहे. मग ह्याचा संबंध आपल्याशी काय आहे असं बनवत असताना आपण कधी ना कधी त्याचा भाग बनत असतो. जेव्हा मुलांपर्यंत आपण भूमिका एखादी गोष्ट कथंबरा वाचत असतो त्यावेळेला मी पहिल्यांदा श्रावणबाळाची गोष्ट सांगत होतो माझ्या लहान मुलांना, पहिल्यांदा आपण शिवाजी महाराजांच्या गोष्टी सांगत होतो. आता आपलंच मुलं असं म्हणतात की मला अवेंजरची गोष्ट सांग.
अव्हेंजर्स, त्यांच्या पुढचे खोट्या प्रतिमा सध्या खूप आभासी प्रतिमा खूप वाढत चाललेल्या आहेत. मग त्यावेळेला आपल्याला पुन्हा एकदा नवं वास्तववादी जीवन जगत असताना आपल्याला आपलं परत एकदा वास्तव आपल्या संस्कृतीत शोधावं लागेल आणि पुन्हा एकदा मांडावं लागेल, आणि तेव्हा या असल्यासारख्या कादंबऱ्या हे आपल्या देशादर्शक ठरतील असं मला वाटतं. अतिशय म्हातारा माणूस असल्यानंतर या म्हाताऱ्या माणसांनी काय पाहिलेलं आहे, त्यांनी ते पाहिलेलं आहे म्हणून लिहिलेलं आहे असं म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करणं होतं. अतिशय तरुण असेल तर त्याला काय कळतं म्हणून गप बसवलं जातं. अशाही परिस्थितीमध्ये एक मध्यम वयीनं आणि ज्याच्याकडे प्रगल्भतेची एक कास आहे, एक बैठक आहे आणि त्याच्यातून पुढं जाऊन काहीतरी मांडण्याची वृत्ती आहे, लिंगभेद, जातभेद, धर्मभेद, वर्णभेद या सगळ्याच्या पासून वर्गभेद सोडून एक लिखाण करणारा माणूस केंद्रीय माणूस म्हणून लिखाण करत असताना जे लिखाण प्रतिबिंबित होतं कादंबऱ्यामधून ते मांडण्यासाठी म्हणून जेव्हा एक कादंबरीकार तयार होतो त्याच्यावर जे इम्पॅक्ट असतात विचाराचे ते कादंबरीमध्ये उमटत असतात. मग अर्बन सोसायटीबद्दल त्यांनी खूप बोललेलं आहे याच्यामध्ये. सोलापूर हे अर्बन सोसायटी आहे, अर्बन तर नाही आहे, अर्बनायझेशनची प्रक्रिया खूप लांबची प्रक्रिया आहे आणि रुरल पण नाही आपण किंवा ग्रामीण पण नाही आहे. ग्रामसंस्कृती आणि शहरी संस्कृतीतला मधला दुवा, मधली जी होरपळ होती आहे ती मांडण्याचं काम डॉक्टर महेंद्र कदम यांनी केलेलं आहे असं मला वाटतं. त्यांनी एक कदम पुढे टाकलेलं आहे, दुसरं कदम दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेने टाकलेले, तिसरं कदम भाषा आणि वाङ्मय संकुलन टाकलेलं आहे. 3 कदम पुढे गेल्यानंतर चौथं कदम म्हणजे तुमच्यातून विचारवंत बाहेर पडतील, त्याच्यावर परखडपणे विचार मांडतील. महेंद्र कदम यांनी इथं बोलवलेलं आहे म्हणून त्यांच्यावर चांगलंच बोलावं असं नाही, खरं बोलावं, बरं देखील बोलावं, पण खरं बोलत असताना बरं वाटेल तसं बोलू नये हे थोडं तुमच्याकडे अपेक्षा व्यक्त करतो. आणि पोस्ट कोलोनियलचा इम्पॅक्ट आपल्यावर विचारावर निर्माण व्हावा आणि आपलं स्वतःचं काहीतरी वेगळं लोकांपर्यंत देण्यासाठी म्हणून विचारवंत तयार व्हावेत एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. महेंद्र कदम सर, तुमचे खूप अभिनंदन. याच्याही पुढे तुमच्याकडून चांगल्या चांगल्या लेखनाच्या कृती निर्माण व्हाव्यात आणि याच्या प्रेरणेतून एक नवा लेखक उमेदीचा तयार व्हावा ही अपेक्षा व्यक्त करतो. सेटनेट पास होणं, प्राध्यापक होणं याच्यापेक्षा पुढं जाऊन एखादा प्रकाशक होणं, एखादा मोठा माणूस होऊन लेखक म्हणून अनुवादक म्हणून बाहेर पडणं हे त्या कार्यशाळेतून एखादा जरी मुलगा किंवा मुलगी तयार झाली तर मला वाटतं की या कार्यशाळेचं किंवा एखाद्या परिसंवादाचं यश आहे असं मला वाटतं. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर ज्यांना ऐकण्यासाठी आपण सारेच उत्सुक आहोत असे माननीय आसाराम लोमटे सरांना मी विनंती करते की त्यांनी बीजभाषणाची सुरुवात करावी. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ या विद्यापीठाचा मराठी विभाग, भाषा व वाङ्मय संकुल आणि दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा या दोन्ही संस्थांच्या वतीनं महेंद्र कदम यांच्या 3ही कादंबऱ्यांवर एक चर्चासत्र या ठिकाणी होत आहे. अनेक मान्यवर आपले विचार या ठिकाणी प्रकट करणार आहेत. आता ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं ते डॉक्टर प्रभाकर कोळेकर, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे माझे मित्र विजय चोरमारे, ज्यांच्या साहित्यावर हे चर्चासत्र होते ते महेंद्र कदम. या आयोजनात चर्चासत्राच्या ज्यांचा महत्त्वाचा सहभाग आहे ते आयोजक दत्ता घोलप आणि उपस्थित आपण सर्वजण. या ठिकाणी जे चर्चासत्र होऊ घातलेलं आहे आणि महेंद्र कदम यांच्या 3 कादंबऱ्या ज्यांच्यावर सांगोपांग अशा प्रकारची चर्चा या ठिकाणी होईल. कुठल्याही लिहिणाऱ्या माणसानं आपल्या एकूणच लेखनाबद्दल समाजात त्याचे कसे तरंग उमटतात किंवा त्या लेखनाचा वाचक कशा प्रकारे स्वीकार करतात किंवा वाचकाची प्रतिक्रिया काय असते याबद्दल प्रत्येक लिहिणाऱ्या माणसाला त्याचं म्हणून एक कुतूहल असतं, जो या संपूर्ण निर्मितीकडे अतिशय तटस्थ भावनेनं पाहतो. तर तो लेखनासंबंधीच्या अनुकूल प्रतिक्रियेनं फारसा हुरळूनही जात नाही आणि लेखनासंबंधीची जर परखड चिकित्सा होत असेल तर त्याने तो झाकाळूनही जात नाही. कारण आपण जी काही निर्मिती केलेली असते, जेव्हा आपण निर्मिती करतो तर तेव्हा त्या निर्मितीच्या प्रसंगात आपण त्या कलाकृतीशी इतके एकरूप झालेलो असतो की ती कलाकृती आणि आपण यात अजिबात वेगळेपणा नसतो. परंतु जेव्हा आपण लिहून पूर्ण करतो आणि ती कलाकृती छापून सिद्ध होते तेव्हा ती सार्वजनिक होते.
तिच्याशी व्यक्ती म्हणून असलेला आपला जो काही एक आधीचं जे काही नातं असतं ते नातं बऱ्यापैकी संपुष्टात येतं आणि ती गोष्ट वाचकांची होते. त्यामुळे वाचक त्याला कशा प्रकारे प्रतिसाद देतात हा त्याच्याकडं अतिशय तटस्थपणे अलिप्तपणे पाहिलं पाहिजे. आणि महेंद्र कदम हे नक्कीच तशा प्रकारचे लेखक आहेत. या ठिकाणी विजय चोरमारे यांनी सुद्धा त्यांच्या प्रास्ताविकात जी काही भूमिका स्पष्ट केली त्या भूमिकेच्या माध्यमातूनही त्यांनी तशा प्रकारे चर्चा कशा अंगाने पुढे जावी याचं सूचन जवळपास त्यांनी त्यांच्या मनोगतामध्ये व्यक्त केलेलं आहे. महेंद्र कदम हे मुख्यतः आपल्याला कवी म्हणून समीक्षक म्हणून परिचित असले तरी कादंबरी या वाङ्मय प्रकारात त्यांनी अतिशय महत्त्वाचं लेखन केलेलं आहे. धूळपावलं ही त्यांची पहिली कादंबरी, त्यानंतर आगळ ही त्यांची दुसरी कादंबरी आणि तणस ही त्यांची तिसरी कादंबरी. सलग एखाद्या वाङ्मय प्रकारात 3 अशा प्रकारची पुस्तकं ती केवळ क्रमाने येतात असं नाही, तर त्यातून त्या लेखकाच्या धारणेचा, त्या लेखकाच्या समाज समजून घेण्याचा आणि त्या लेखकाचा सामाजिक आकलनाचा टप्पासुद्धा विकसित होत जाताना आपल्याला पाहायला मिळतो. हे या 3ही कादंबऱ्यांच्या बाबतीत आपल्याला असं म्हणता येईल. धूळपावलंसारखी जी कादंबरी आहे तर ती कादंबरी गाव पातळीवरचं राजकारण चित्रित करते आणि अशा प्रकारचं राजकारण की ज्या राजकारणामध्ये गावातली सगळी जी मातब्बर माणसं आहेत ती राजकीय खेळात माहीर आहेत आणि त्या गावातल्या तरुणांना काहीतरी त्या गावात करून दाखवायचं आहे. मग ही काहीतरी करून दाखवणारे जे तरुण आहेत मग ते कधी आदर्श गाव पाहून येतात, तसेच प्रयोग आपल्याला आपल्या गावात राबवता येतात का अशा प्रकारे ते विचार करतात. आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून अगदी वाचनालयासारखा उपक्रम किंवा वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून आपल्याला गावाचा काही चेहरा मोहरा बदलता येतो का याचा त्यांचा सतत प्रयत्न चाललेला असतो. ही जी सगळी तरुणाई आहे ती त्या प्रयत्नात असते. परंतु आपण जर असं बघितलं की कुठल्याही प्रकारची प्रस्थापित व्यवस्था ही साधारणपणे समाजात काही नवे तरंग उमटू लागले की ती व्यवस्था आधी अस्वस्थ होते. आणि पहिल्यांदा अशा प्रकारे जिथून जिथून असे नवे तरंग उमटतात किंवा जिथून जिथून प्रतिकाराचा उच्चार बाहेर पडतो अशा प्रकारच्या माणसांना ती व्यवस्था कधी चतुराईने कधी जरबेने गिळून टाकण्याचा प्रयत्न करते. हे गिळणं अशा प्रकारचे असतं अनेकदा की त्या भक्ष्याला पण पत्ता नसतो की आपण गिळले जातोय. अशा प्रकारे ही व्यवस्था कार्यरत असते आणि ती कायम कार्यरत असते, सतत कार्यरत असते. आपण जेव्हा धूळपावलं वाचतो तेव्हा आपल्या लक्षात येईल की या प्रकारची एक व्यवस्था आहे प्रस्थापित अशा प्रकारची गावातली आणि जी एक सरंजामी चौकट आहे राजकारणाची, तर त्या सरंजामी चौकटीतलं राजकारण हे गावातल्या स्वतंत्र बुद्धीनं विचार करणाऱ्या तरुणांना कशा पद्धतीनं ते गिळत चाललेलं आहे याचं दर्शन आपल्याला त्यांच्या धूळपावलं या कादंबरीतून पाहायला मिळेल. हा काळ साधारणपणे असा आहे की ज्या काळात संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान किंवा जलस्वराज्य यासारख्या नवनव्या योजना येऊ लागलेल्या आहेत. साधारणपणे अशा योजना जेव्हा येतात तेव्हा गावातल्या माणसांना किंवा गावाकडच्या माणसांना आता तितका भाबडेपणा राहिला नाही, पण 15-20 वर्षापूर्वी असं उगीचच वाटायचं की नाही आता आपल्या गावाचा पाण्याचा प्रश्न सुटेल, आपलं सगळं चांगलं होईल, अशा प्रकारच्या ज्या धारणा आहेत, अशा प्रकारची कुठली योजना आली की लगेचच त्या माणसाला असं वाटतं की नाही आता काहीतरी आपलं भलं होईल. अशा प्रकारच्या अनेक योजना त्या गावामध्ये येऊ घातलेल्या असतात आणि त्या येत असताना जी प्रस्थापित व्यवस्था आहे तर ती प्रस्थापित व्यवस्था गावातल्या तरुणांना बरोबर नेम धरून टिपण्याचं काम करत असते. हे जे टिपणं असतं मग ती व्यवस्था मात्र बदलत नाही. म्हणजे हे पुढारी जाऊन ते पुढारी जरी आले तरी ती व्यवस्था कायम असते. म्हणजे रामभाऊ जाऊन रावसाहेब येतात, पण शहाचं जे राजकारण आहे तर ते राजकारण आपल्याला त्याच पद्धतीनं पाहायला मिळतं. गावात नवीन शॉपिंग सेंटरसारखी गोष्ट येते. ह्या सगळे जे बदल आहेत, गावातले जे बदल आहेत प्राथमिक स्वरूपाचे, ते सगळे बदल आपल्याला धूळपावलंसारख्या कादंबरीच्या माध्यमातून पाहायला मिळतात. ही सगळी जी रस्त्यावरची जी तरुणाई आहे तर ती रस्त्यावर कधी ती विधायकतेच्या मार्गाने तिला असं वाटतं की गाव पुढं नेता येईल, कधी या तरुणाईला वाटतं की आपण रस्त्यावर आल्याच्या नंतर गाव पुढं नेता येईल. म्हणजे एकाच वेळी विधायक व्हायचं की आक्रमक व्हायचं अशा प्रकारचा तोल सावरत या गावातले तरुण काम करत राहतात. परंतु ती प्रस्थापित व्यवस्था आणि या तरुणांचा जो काही एक संघर्ष आहे तर त्या संघर्षाचं चित्रण आपल्याला धूळपावलं या त्यांच्या कादंबरीच्या माध्यमातून आपल्याला दिसून येईल. महेंद्र कदम यांची दुसरी जी कादंबरी आहे ती आगळ, ही पाहिलं तर ती एक प्रकारची कुटुंबकथा आहे
आणि अशा प्रकारची कुटुंबकथा की जी प्रातिनिधिक स्वरूपाची आहे. म्हणजे त्या कादंबरीचा जो नायक आहे मकरंद सराटे, तो गावातला आहे आणि गावातलं आपण सगळेच जण, गावातले संस्कार किंवा आपलं सगळं बालपण किंवा आपले सगळे अभावातले दिवस, आपण शहरात येतो, स्थिरावतो, परंतु त्याचं एक अदृश्य अशा प्रकारचं ओझं आपल्या सर्वांच्या डोक्यावर असतं. आणि मग हे सगळं अदृश्य अशा प्रकारचं ओझं घेऊन हा जो नायक आहे मकरंद, तो शहरात स्थिरावतो. हा शहरात स्थिरावत असताना तो एका महाविद्यालयात प्राध्यापक आहे. हा प्राध्यापक आहे आणि गावातल्या सगळ्या माणसांना आपण समजून घेतलं पाहिजे, त्यांच्याशी आपली नाळ कायम ठेवली पाहिजे, त्यांच्याशी आपल्याला असलं जे नातं आहे तर ते नातंसुद्धा टिकवून ठेवलं पाहिजे. अशा प्रकारचा या नायकाचा एकूण प्रयत्न चाललेला असतो. एकाच वेळी तो गावाशी आपली नाळ तोडत नाही, त्याचबरोबर तो शहरी पर्यावरणात राहतो. अशा प्रकारचा नायक सर्वांना सामावून घेण्याचा प्रयत्न करत असताना त्या नायकाची जी पत्नी आहे ती मात्र गावाकडच्या सगळ्या माणसांपासून ती तुटलेली आहे. म्हणजे नायक सतत गावाचा विचार करणारा, गावाला आपल्या कवेत घेऊ पाहणारा, आणि त्या नायकाची पत्नी जी आहे ती मात्र गावातल्या माणसांपासून तुटलेली आहे. आणि त्यामुळे इथे मकरंदचं जे व्यक्तिमत्व आहे तर ते व्यक्तिमत्व हे साधारणपणे आपल्याला झाकळून गेल्याचं दिसतं. आता कुठल्याही प्रकारची जरी नाती आपण मांडली तरी या नात्यांमध्ये म्हणजे प्रत्येक जिथं नाती आहेत तिथं संघर्ष आहे. तो कधी उघड होतो, कधी छुप्या स्वरूपात असतो, कधी धुसफुसत असतो, तो कधी पिढ्यानपिढ्या धुसफुसत असतो. मग ह्या नात्यातला जो काही संघर्ष आहे, या नात्यातल्या संघर्षाचं आणखी एक वैशिष्ट्य की या नात्याच्या संघर्षामध्ये जी माणसं अविचारी आहेत त्यांना फारसं सोसावं लागत नाही, जी माणसं विचारी आहेत त्यांना जास्त सोसावं लागतं. नात्यात जी माणसं विचारी आहेत, जी माणसं विवेकी आहेत त्यांना जास्त करावा लागतो. आणि त्यातले जे टक्केटोणपे आहेत तर ते टक्केटोणपे खात असताना हे सार्वत्रिक सत्य आहे की तुम्ही विचारी असाल, तुम्ही विवेकी असाल तर तुम्हाला जास्त सोसावं लागेल आणि त्यात तुम्हाला जास्त करावं लागेल. जी माणसं अविचारी असतील त्या माणसांना ती बेदरकारपणे सामोरी जातात. त्याचबरोबर बरे वाईट जे काही परिणाम होतील त्या परिणामांची सुद्धा त्यांना फारशी पर्वा नसते. हे जे काही एक नात्यांचं जे हा जो एक लंबक हलत राहतो सतत, तर तो आपल्याला या कादंबरीच्या माध्यमातून, आगळच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. मकरंद जो आहे तर तो गावापासून तुटलेला आहे, गावातून शिकलेला आहे, पण तो गावातून जरी शिकलेला असला तरी तो नोकरीच्या निमित्तानं शहरात आला आहे. मकरंदच्यासाठी शेती गहाण वगैरे पडणे त्याच्या नोकरीसाठी, ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. त्यामुळे ही जी कथा आहे, मकरंदची जी गोष्ट आहे ती साधारणपणे आज 30-40 असलेली कुठली जरी पिढी असली तरी त्या पिढीची ती एक प्रातिनिधिक अशा स्वरूपाची गोष्ट आहे. आणि मकरंदचं हे सतत गावाशी जोडून घेणं हे मकरंदच्या बायकोला खटकत असतं. आता ह्या ठिकाणी जर आपण बघितलं की ही सगळी जी माणसं आहेत ती माणसं आत्यंतिक अशा प्रकारच्या व्यक्तिवादातून ती माणसं झपाटलेली आहेत असं आपल्याला पाहायला मिळतं. आणि साधारणपणे अशा प्रकारचं पर्यावरण की जिथे परस्परांमध्ये असलेले जे काही नात्याचे धागे आहेत तर ते नात्याचे धागे तटातटात तुटत जातात. आणि ते तुटत असताना माणूस प्रत्येक माणूस जणू एका स्वतंत्र बेटावर राहतो, त्याचा दुसऱ्याशी फारसा संबंध नाही, अशा प्रकारची भावना आपल्याला आगळ या त्यांच्या कादंबरीच्या माध्यमातून पाहायला मिळते. त्यांची जी तिसरी कादंबरी आहे तणस या नावाची, तर तणस म्हणजे साधारणपणे आपलं धान्य उफाणल्याच्या नंतर जो काही भुसा निघतो तर त्याला आपण तणस असं मानतो. जोपर्यंत ते धान्य असतं की तोपर्यंत त्या धान्याला त्याचंच कवच असतं, त्याचंच संरक्षण असतं. पण एकदा ते धान्य उफाणल्याच्या नंतर तो भुसा बाजूला पडतो आणि धान्य बाजूला पडतं. आता ही जी गोष्ट आहे तर ही गोष्ट आपल्या एकूण सगळ्या समाजव्यवस्थेची झालेली आहे. तर या सगळ्या एकूण समाजव्यवस्थेमध्ये आपण पाहत असताना मला पुन्हा केदारनाथ सिंहांची एक अशाच प्रकारची ह्याच्यावरचीच एक कविता आठवली की जैसे हवा पकाती है गेहूं के खेतों को वैसा तुमने मुझे पकाया, और इस तरह जैसे दाणे अलगाए जाते हैं भुसे से वैसा तुमने मुझे अलगाया. तर ही ती कविता आहे की म्हणजे जेव्हा हवेत आपण कल्पनाही करू शकत नाही की जेव्हा सुंदर अशा प्रकारचं गव्हाचं पीक समजा भरात आलेलं आहे किंवा ज्वारीचं पीक भरात आलेलं आहे, ते एकाच वेळी पाण्यावर ते डोलत राहतं, हवेवर डोलत राहतं, पाण्यातलं सगळं हरितद्रव्य आणि त्या सगळ्या मातीतलं सत्व घेऊन ते डोलतं. आपण अशी कल्पना करू शकतो का की ते हिरवं लहलणारं शेत पाहत असताना की कधी काळी ह्या शेतातून असं काही एक बाहेर पडणार आहे
की ह्या हिरव्यागार शेतातलं काहीतरी एका सुरक्षित ठिकाणी जाणार आहे आणि काहीतरी एका अडगळीच्या ठिकाणी जाणार आहे. परंतु तशा प्रकारच्या धान्याला ते दिवस येतात आणि तशा प्रकारची स्थिती होते. आता ही जी काही गोष्ट आहे तर ही गोष्ट ही जागतिकीकरणाच्या पर्यावरणात घडते. आगळ ही कुटुंबकथा होती हे आपण पाहिलं, परंतु तणस ही कुटुंबकथा जरी असली तरी तिला एक जागतिकीकरणाचं परिमाण आहे. आणि हे जे जागतिकीकरण आहे की या जागतिकीकरणाच्या माध्यमातून पळा 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 असा जो काही एक सर्वांचाच धोशा लागलेला आहे आणि सर्वांनाच पळायचं, सर्वांनाच पुढे पळायचं. आणि मग हे सर्वांचं जे पुढं पळणं आहे तर हे पुढं पळणं हे त्यात जे प्रबळ आहेत, जे सक्षम आहेत ते पुढं पळत राहतील, जे दुबळे आहेत ते मागे पडत राहतील. आणि ह्या सगळ्या काळाचा जो नियम आहे, या काळाच्या नियमात किंवा या काळाच्या गतीत अशा प्रकारे ठरतं की तुम्ही सबल असाल, मग तुम्ही सबल होण्याचे, तुम्ही सक्षम होण्याचे स्रोत कुठलेही असले तरी चालतील. परंतु तुम्ही जर सबल आहात तर तुम्ही दुर्बळांपासून आपोआपच वेगळे पडता आणि तुम्ही सबल आहात म्हणजे तुम्हाला दुर्बळांना टाचेखाली घेण्याचा अधिकार आपोआपच प्राप्त होतो. अशा प्रकारची ही सगळी व्यवस्था आहे. म्हणजे अरुण काळेंची ती जी अतिशय गाजलेली कविता आहे की जागोजाग शिकारी आले, नवनवे हकारे आले, त्यांनी वाटा अडवल्या, पाणवठे अडवले, दुबळ्यांची कोंडी झाली, समूह अस्ताव्यस्त झाले, म्होरके लाभार्थी झाले, स्वतःमध्ये व्यस्त झाले. आता ही जागतिकीकरणाच्या नंतरची ही सगळी जी प्रक्रिया आहे तर ही प्रक्रिया आपल्याला एकूण आपल्या समाजव्यवस्थेमध्ये पाहायला मिळते. ज्या आर्थिक बाबीचा आपण विचार करतो की जी माणसं समाजात आर्थिकदृष्ट्या अत्यंत सक्षम झालेली असतात तर अशा माणसांना गरिबांविषयी, वंचितांविषयी, ह्या सगळ्या घटकांविषयी नेमकं काय वाटतं? कधी काळी त्यात एक प्रकारचं नातं होतं, त्यात एक प्रकारचा आस्थाभाव होता. आता आपण जर बघितलं असेल तर ह्या दुबळ्यांविषयी आस्था बाळगणे तर सोडा, परंतु त्यांच्याविषयीची नफरतसुद्धा अनेकदा व्यक्त होऊ लागलेली आहे आणि ती अतिशय घातक आहे. म्हणजे कोरोनाच्या काळात आमच्या मराठवाड्यात जालन्याच्या जवळ एक अशा स्वरूपाची घटना घडली की जेव्हा आपण सांगितलं होतं, देशातल्या सगळ्या लोकांना सांगितलं होतं की आता रेल्वेची वाहतूक बंद आहे, आता कुठेही रेल्वे धावणार नाहीत, अशा वेळी ती माणसं अडचणीच्या ठिकाणातून प्रवास करता येत नाही म्हणून ती माणसं रेल्वे रुळावरून प्रवास करत होती, सतत धावत होती. त्यांना त्यांचा गाव गाठायचा होता 500, 600, 700 किलोमीटरवर असलेला. आणि अशा वेळी त्यांना असं वाटतं, खूप चालल्याच्या नंतर एका मध्यरात्री त्यांना वाटतं की इथं आपण थोडा वेळ आराम करूया, कारण आता बस बंद आहेत, रेल्वे बंद आहेत, हे सगळं बंद आहे. आणि त्यानंतर भरधाव अशा प्रकारची गाडी येते आणि त्यात ती माणसं चिरडली जातात. तुम्हाला सांगतो, समाज माध्यमांवर अशासुद्धा प्रतिक्रिया होत्या की आता हे अति झालं, या लोकांना एवढंही कळू नये का रेल्वेचे रूळ ही काय झोपण्याची जागा आहे का? उद्या हे लोक विजेच्या तारांवर कपडे वाळू घालतील. आता कल्पना करा, हा सगळा जो वर्ग आहे तर तो सुस्थापित अशा प्रकारचा वर्ग आहे, आर्थिकदृष्ट्या स्थैर्य असलेला वर्ग आहे. ह्या सगळ्या ज्या प्रतिक्रिया व्यक्त करणारा जो वर्ग आहे तर त्या वर्गाला कसल्याही प्रकारची तोशीस पडलेली नाही. म्हणजे जेव्हा कुठल्याही जे अख्खा देशातला अख्खा एक समाजातला तळागाळातला वर्ग देशोधडीला लागलेला असताना कुठल्याही प्रकारची तोशीस न पडलेला वर्ग ह्या वर्गाशी कसं वागतोय त्याचं मी तुम्हाला उदाहरण सांगितलं. आणि हा सगळा जो जागतिकीकरणाचा कालखंड आहे की एका जागतिकीकरणाच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये की हे सगळं अर्थकारण बदलू लागलेलं आहे. गरिबांचे, दुबळ्यांचे प्रश्न दिवसेंदिवस कठीण होत चाललेले आहेत. आणि अरुण काळेंच्या कवितेत सांगितल्याप्रमाणे सगळे म्होरके लाभार्थी होण्याचे हे सगळे जे दिवस आहेत, हे सगळे दिवस आपल्याला या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत अनुभवायला मिळाले. एक प्रकारची मूल्यव्यवस्था बदलत गेली आणि ही जी बदललेली मूल्यव्यवस्था आहे ती बदललेली मूल्यव्यवस्था मला असं वाटतं की तणस ही जी कादंबरी आहे त्या बदललेल्या मूल्यव्यवस्थेच्या पायावर उभी आहे. आणि हे जे बदललेल्या मूल्यव्यवस्थेचा जो पाया आहे तर तो पाया की हा जो नायक आहे दिनकर देसाई, या तणस कादंबरीचा नायक, उर्मिला ही त्याची पत्नी आणि दोघांचा विवाह होतो. दोघंही एकमेकाला सुरुवातीच्या काळात अतिशय प्रेमानं समजून घेणारे असतात, परंतु सामाजिक पर्यावरण, आपण ज्या वातावरणात राहतो ते पर्यावरणच अशा पद्धतीनं बदलत जातं दिवसेंदिवस. अशा पद्धतीनं ते विषारी होत जातं की या नात्यांमध्ये जी एक प्रकारची अलिप्तता येते आणि दोघांनाही असं वाटतं की आपली घुसमट होते. असं दोघांनाही वाटतं, असं दिनूलाही वाटतं आणि असं उर्मिलालाही वाटतं. यात दिनूचा आपल्या अस्तित्वासाठीचा संघर्ष
या कादंबरीतून चाललेलं आहे. दिनू आणि उर्मिला ही जी प्रमुख पात्र आहेत, तर ती जी पात्र आहेत ती जरी सुरुवातीला एकमेकांशी संबंधित असली तरीसुद्धा या पात्रांच्या पुन्हा नंतर आपापल्या वाटा भिन्न अशा झालेल्या आहेत. एवढंच नाही तर त्या परस्परांना छेद देणाऱ्या वाटा आहेत. ही या तीनही कादंबऱ्यांचं सूत्र प्रामुख्याने हे आपल्याला सांगता येईल. या तीनही कादंबऱ्यांचं कथानक मी तुम्हाला सांगितलं नाही, ते सांगण्याचं प्रयोजन पण नाही, कारण ते पुस्तकांमध्ये उपलब्ध आहे. फक्त या कादंबऱ्या कुठल्या पर्यावरणावर उभ्या आहेत आणि त्या काय भाष्य करू शकतात, काय इच्छितात, हे मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. या निमित्ताने कादंबरीबद्दल जे काही मला बोलायचं तर त्या कादंबरीच्या अनुषंगाने म्हणजे आता तिन्ही कादंबऱ्यांबद्दल मी बोललो आहे, पण कादंबरी हा जो वाङ्मय प्रकार आहे तर तो अतिशय महत्त्वाचा वाङ्मय प्रकार आहे. विका राजवाड्यांपासून भालचंद्र नेमाडे, त्याच्यानंतर मॅनेजर पांडे, ह्या सगळ्या लोकांनी कादंबरीबद्दल सातत्यानं आपली मतं नोंदवलेली आहेत. विका राजवाड्यांनी ह. ना. आपट्यांसारख्या कादंबरीकारांनासुद्धा म्हणजे त्यांच्या मर्यादा पण दाखवून दिलेल्या होत्या की पाश्चात्य वाङ्मयाच्या प्रभावातून आपल्याकडं जो काही कादंबरी लेखनाचा प्रयत्न झाला तर त्या मर्यादा विका राजवाड्यांनी ह. ना. आपट्यांच्या त्या काळातल्या दाखवून दिल्या. तरीसुद्धा कादंबरी ह्या वाङ्मय प्रकाराची सामर्थ्यस्थळं काय आहेत हे त्यांनी सांगितलं. तेव्हापासून अनेक विचारवंतांनी, अनेक समीक्षकांनी, अनेक वाङ्मय अभ्यासकांनी कादंबरी या वाङ्मय प्रकाराचं जे महत्त्व आहे ते महत्त्व सातत्याने मांडलं. 1975 सालचा भालचंद्र नेमाडे यांचा कादंबरी या वाङ्मय प्रकाराबद्दलचा जो निबंध आहे तो निबंधही अतिशय महत्त्वाचा आहे. मॅनेजर पांडे हे जे हिंदीतले महत्त्वाचे चिंतक आहेत त्यांनी कादंबरीच्या अनुषंगानं जे भाष्य केलेलं आहे ते भाष्यसुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि हे जे भाष्य आहे त्यांनी काही विधानं अशा प्रकारची सांगितलेली होती की दुनियेतल्या अनेक कादंबरीकारांनी धार्मिक अंधविश्वास आणि जाड्य यांना विरोध करत आपल्या वाचकांना आंधळ्या आस्थेपासून बचाव करत त्यांना विवेकशील बनवलं आहे. कादंबरी या वाङ्मय प्रकाराचं जे सूत्र आहे तर ते सूत्र विशद करताना आपल्याला हे लक्षात येईल की कादंबरी काय काम करते, कादंबरीचं काम काय असतं हे जर आपल्याला पाहायचं असेल तर या विधानातून आपल्याला ते पाहता येईल. किंवा मॅनेजर पांडेच असं एके ठिकाणी म्हणतात की शेतकऱ्याच्या जीवनाशी कादंबरी जोडली जाणं म्हणजे भारतीय समाजाच्या समग्रतेचं जे केंद्र आहे त्या केंद्राशी कादंबरी जोडली जाणं, अशा प्रकारचं विधान मॅनेजर पांडे यांनी केलेलं होतं. ही सगळी जी कादंबरीची चर्चा करणारी जी विधानं आहेत ती विधानं जर आपण बघितली तर कादंबरी हा एक अत्यंत महत्त्वाचा अशा प्रकारचा वाङ्मय प्रकार आहे हे आपल्याला सातत्यानं दिसून येतं. आणि या वाङ्मय प्रकाराबद्दल जर आपण असं बघायला गेलो तर कुठलीही म्हणजे प्रत्येक कादंबरी ही साधारणपणे ज्या काळात उभी राहते त्या काळाचं आपल्याकडं सरधोपट वर्णन करणाऱ्या पण खूप कादंबऱ्या आहेत, परंतु त्या काळातल्या राजकीय सामाजिक पर्यावरणाची चिकित्सा करणं हे सुद्धा कादंबरीचं अत्यंत महत्त्वाचं अशा प्रकारचं वैशिष्ट्य असतं. आणि कादंबरीनं ते केलं पाहिजे. काळाचं विच्छेदन करणारा एक महत्त्वाचा वाङ्मय प्रकार म्हणून आपल्याला कादंबरी या वाङ्मय प्रकाराचा निर्देश करावा लागेल. मला आणखी एके ठिकाणी ह्या कादंबरीची चर्चा करताना एक विधान आठवलं की डॉक्टर U.R. अनंतमूर्ती यांनी ते विधान केलेलं होतं की आपल्या प्रत्येकच कलाकृती गणिक आपले चाहते तयार होत असतात, परंतु लेखकानं स्वतःला सेलिब्रिटी होण्यापासून वाचवलं पाहिजे आणि तुमच्या प्रत्येक पुढच्या कलाकृतीत तुमचे चाहते कमी होतील याची खबरदारी घेतली पाहिजे. तर हा जो विचार आहे की बऱ्याचदा असं होतं की एखादी तुम्ही कथा लिहिली, एखादी गोष्ट लिहिली की त्या गोष्टीनं भारावून जाऊन अनेक तुमचे चाहते होऊ शकतात, परंतु जी गोष्ट तुम्ही आधी लिहिलेली आहे त्याच गोष्टीची चिकित्सा जर तुम्ही पुढच्या कलाकृतीत केली तर आपोआपच तुमची चाहत्यांची संख्या कमी होते. म्हणजे लेखकानं प्रत्येक कलाकृती गणिक आपल्या चाहत्यांची संख्या कमी करीत जाणं हे अनंतमूर्तींनी सांगितलेलं जे काही सूत्र होतं तर ते मला असं वाटतं की कादंबरीच्या निमित्ताने ते जास्त महत्त्वाचं आहे. याचा अर्थ एकच आहे, म्हणजे वरवरचा त्याचा अर्थ न घेता त्याचा जर सूक्ष्म अशा प्रकारचा जर आपण अर्थ घेतला तर त्याचा अर्थ एकच आहे की जी चिकित्सा आहे राजकीय सामाजिक अशा प्रकारच्या पर्यावरणाची तर ती चिकित्सा आपण घेतली पाहिजे आणि त्या चिकित्सेच्या माध्यमातून कुठलीही कलाकृती पुढे जात असते. त्यामुळे ह्या सगळ्या ज्या कादंबऱ्या आहेत, तिन्ही कादंबऱ्या, धुळपावलं असेल, आगळ असेल, तणस असेल, या तिन्ही कादंबऱ्यांमध्ये विकसित झालेलं एक प्रकारचं जे सूत्र आहे, म्हणजे सुरुवातीची गावाच्या राजकारणाची गोष्ट, नंतरची कुटुंबकथा
आणि त्या कुटुंबकथेला पण पुन्हा जागतिकीकरणाचं एक प्रकारचं परिमाण आणि पुन्हा तनससारख्या कादंबरीतून उभा राहिलेला 90-उत्तरी आणि 2000च्या नंतरचा जो सगळा काळ आहे, एकूण जे आपलं राजकीय सामाजिक पर्यावरण आहे, तर तो काळ, अशा प्रकारे काळाच्या स्थित्यंतराचे 3ही टप्पे आपल्याला या 3ही कादंबऱ्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतात. या 3ही कादंबऱ्या आणि त्या 3ही कादंबऱ्यांवरचे जे टप्पे आहेत ते टप्पे जर आपण बघितले तर मला पुन्हा खात्री आहे की महेंद्र कदम त्यांच्या आगामी कादंबरीच्या लेखनातून नक्कीच एक पुढचं वळण घेतील आणि ते जे पुढचं वळण असेल तर ते त्यांच्या आधीच्या ज्या कलाकृती आहेत तर त्या कलाकृतींपेक्षा आणखी वेगळं असेल. उमेदीच्या काळात अशा प्रकारची जी चर्चासत्रं आहेत म्हणजे लेखकाच्या म्हणजे साहित्याबद्दल किंवा साहित्यकृतीबद्दल बोललं गेलं पाहिजे, लिहिलं गेलं पाहिजे आणि त्याच्याबद्दलचा म्हणजे बरं वाईट जे काय असेल ते म्हणजे अगदी लेखकाचं तुम्ही भाबडेपणानं त्याचं कौतुकच केलं पाहिजे असं नाही, परंतु बोललं पाहिजे, कलाकृतीवर बोललं पाहिजे, साहित्यावर बोललं पाहिजे, जे बरं आहे त्याच्याबद्दल, जी साहित्यकृतीबद्दल अनुकूल प्रतिकूल अशा प्रकारच्या चर्चा झडत राहिल्या पाहिजेत. या चर्चेच्या माध्यमातूनच वाङ्मय विषयक जी काही एक गोष्ट आहे तर ती पुढं जाते. त्यामुळे हा जो उपक्रम आहे तर तो उपक्रम ज्या संस्थांनी आयोजित केला त्याबद्दल मी या दोन्ही संस्थांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो. मला जी काही एक 20-25 मिनिटाचा वेळ देण्यात आलेला होता आणि पुढचं सगळं जे सत्र आहे तर तो वेळ वक्ते ह्या सगळ्याच गोष्टींची एक टांगती तलवार सगळ्यांच्यावर आहे. त्यामुळे मी अधिक वेळ न घेता या 3ही कादंबऱ्यांची सूत्रबद्ध अशा पद्धतीनं त्या 3ही कादंबऱ्यातून जे काही सूत्र सांगितली त्या सूत्रांची तोंडओळख मी तुम्हाला आधीच म्हणालो होतो की कादंबऱ्यांचे कथानक मी तुम्हाला सांगत बसणार नाही, परंतु या 3ही कादंबऱ्यांची सूत्रबद्ध अशा प्रकारे ओळख आणि एकूणच कादंबरी या वाङ्मय प्रकाराचं महत्त्व आणि कादंबरी या वाङ्मय प्रकाराकडून केली जाणारी अपेक्षा या सूत्राभोवती साधारणपणे मी या ठिकाणी माझं विवेचन व्यक्त केलेलं होतं. या प्रकारची संधी हे विवेचन करण्याची आणि तुमच्याशी संवाद साधण्याची आयोजकांनी दिली त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. कादंबरी या वाङ्मय प्रकाराची सामर्थ्यस्थळं आणि त्याचबरोबर 3ही कादंबऱ्यांची बलस्थानं सरांनी मांडली. अशा या बीजभाषणातून विचारांची काही महत्त्वाची बीजं मला वाटतं लिहित्या मातीत सरांनी आज पेरलेली आहेत असं म्हणायला हरकत नाही. खूप खूप धन्यवाद सर. यानंतर आपण कार्यक्रमाच्या आजच्या उद्घाटनाच्या समारोपाकडे अर्थातच आभाराकडे वळत आहोत. मी कार्यवाह दक्षिण महाराष्ट्र की त्यांनी आभार मानावेत. नमस्कार. दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा कोल्हापूर आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानं सामंजस्य कराराअंतर्गत या ठिकाणी आमचे गुरुवर्य आदरणीय महेंद्र कदम सर यांचे कादंबरी लेखन या चर्चासत्रासाठी उद्घाटक म्हणून या विद्यापीठाच्या कुलगुरू आदरणीय फडणवीस मॅडम या ठिकाणी उपस्थित राहिल्या त्याबद्दल साहित्य सभेच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. बीजभाषक म्हणून ख्यातनाम साहित्यिक आदरणीय डॉक्टर आसाराम लोमटे सर यांचंही मनपूर्वक आभार मानतो. कदम सर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही आभार मानतो. प्रकुलगुरू आदरणीय डॉक्टर विकास पाटील सर, प्रभारी संचालक भाषा वाङ्मय संकुलाचे डॉक्टर प्रभाकर कोळेकर सर, कुलसचिव आदरणीय प्राचार्य डॉक्टर सुरेश पवार सर, तसंच हे चर्चासत्र आयोजित करण्यासाठी ज्यांनी महत्त्वाची भूमिका घेतली ते समन्वयक आमचे मित्र डॉक्टर दत्ता घोलप आणि सहसमन्वयक प्राध्यापक सागर सुरवसे, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे आमचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर विजय चोरमारे सर, कदम सरांचे महाविद्यालयातील सर्व सहकारी प्राध्यापक प्रशासकीय कर्मचारी त्यांचे कुटुंबीय तसेच या ठिकाणी अनेक महत्त्वाची माणसं मला दिसायला ज्येष्ठ लेखक योगीराज वाघमारे आहेत, बरेच सगळ्यांची नावं घेत नाहीत. या ठिकाणी निबंध वाचक चर्चक आहेत, सोलापुरातील अनेक महत्त्वाचे साहित्यिक आहेत, माध्यमांचे प्रतिनिधी आहेत, सर्व श्रोते आहेत. या सर्वांचं या उद्घाटन सत्रात मी मनपूर्वक हार्दिक आभार मानतो आणि या ठिकाणी हे सत्र संपन्न झालं असं जाहीर करतो. धन्यवाद.